साई उद्योग समूहातील विविध संघ संस्थांच्या वार्षिक सभा संपन्न। मांगूर येथील श्री साई सहकार उद्योग समूहांतर्गत असलेल्या श्री साईनाथ दूध उत्पादक संघ, भैरवनाथ कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, जिजामाता महिला औद्योगिक संघ, छत्रपती शिवाजी विविध उद्देशगळ प्राथमिक ग्रामीण कृषीपत्तीन संघ, हालसिद्धनाथ मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी व केदारनाथ अल्पसंख्याक विविध उद्देशगळ संघ या 6 संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा साई सहकार उद्योग समूहाचे प्रवर्तक प्रदीप जाधव यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहाने पार पडल्या। प्रारंभी अहवाल सालात मयत झालेल्या विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली। त्यानंतर श्री साईनाथ व कैलासवासी निवास जाधव यांच्या प्रतिमेचं पूजन, दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। स्वागत व प्रास्ताविक बाळ जाधव यांनी केलं। यानंतर साईनाथ दूध संघाचे अहवाल वाचन करताना सेक्रेटरी अरुण इंदुलकर म्हणाले, संघाचे 526 सभासद असून नफा 8,44,749 रुपये इतका झाला असल्याचं सांगून लाभांश 12% व नोकर बोनस 8.33% देणार असल्याचं सांगितलं। भैरवनाथ क्रेडिट सोसायटी अहवाल वाचन करताना मॅनेजर तानाजी जळणे म्हणाले की 1,742 सभासद असून शेअर भांडवल 84,65,365 रुपये, ठेवी 53,94,61,451 रुपये इतकं असून संस्थेस 79,27,945 रुपये नफा झाल्याचं सांगून 12% लाभांश देणार असल्याचं सांगितलं। जिजामाता महिला औद्योगिक संघाचे अहवाल वाचन करताना सेक्रेटरी प्रवीण पाटील म्हणाले की संघाचे 393 सभासद असून उत्पादन माल विक्री 4,08,03,734 रुपये इतका झाला असून संघास 2,20,831 रुपये इतका झाला आहे। लाभांश 12% व नोकर बोनस 8.33% देणार असल्याचं सांगितलं। यानंतर छत्रपती शिवाजी विविध उद्देशगळ कृषी संघाचे अहवाल वाचन सुभाष सिंह राजपूत हे करताना म्हणाले की सभासद 719 असून जिल्हा बँकेकडून 393 सभासदांना 0% व्याजदराने 2,59,04,000 रुपये इतकं कर्ज वाटप केलं असून 6,67,549 रुपये नफा झाल्याचं सांगितलं। तर हालसिद्धनाथ मल्टीपर्पज सोसायटीचे अहवाल वाचन करताना सेक्रेटरी रमेश जाधव म्हणाले की 534 सभासद असून 1,53,575 रुपये नफा झाल्याचं सांगितलं। तर केदारनाथ अल्पसंख्याक संघाचे अहवाल वाचन करताना बाबासो केनवडे म्हणाले की संघास 59,449 रुपये नफा झाल्याचं सांगितलं। त्यानंतर मान्यवर मंडळींसह विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या व्यक्तींचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। त्याचबरोबर अहवाल सालात जादा दूध पुरवठा केलेल्या दूध उत्पादकांना बक्षीस वितरण करण्यात आलं। सत्कारानंतर गोकुळ दूध संघाचे संचालक चेतन नरके मार्गदर्शन करताना म्हणाले की भारत देश जगात दूध व्यवसायामध्ये व गायी पाळण्यात एकमेव असून या व्यवसायात आर्थिक विकास साधण्यासाठी मुक्त गोटा पद्धत, जनावरांच्या आरोग्याची काळजी घेणं, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत दूध व दुग्धजन्य पदार्थाचा आर्थिक विकासाच्या दृष्टीने विचार केला पाहिजे, कारण येत्या काही दिवसात दूध व्यवसाय वाढीस लागणार असल्याचे सांगितले। यावेळी गोकुळचे संचालक नंदकुमार ढेंगे यांनीही मनोगत व्यक्त केलं। अध्यक्षपदावरून बोलताना प्रदीप जाधव म्हणाले की आज मांगूरसारख्या छोट्याशा गावी साई सहकार उद्योग समूहाच्या सर्वच संस्था तुम्हा सर्वांच्या सहकार्याने व विश्वासाने प्रगतीकडे वाटचाल करत आहेत। आज या संस्थांच्या माध्यमातून गावचा, समाजाचा व परिसराचा विकास साधण्याचा प्रयत्न करत आहोत। मात्र या संस्थांचे जनरल मॅनेजर निवास जाधव यांचे आकस्मिक निधन झाल्याने मोठा आघात झाला। तेव्हा या संस्था पुढे अशाच चालवणे आम्हा सर्वांच्या हातात आहे आणि हीच खरी त्यांच्या आत्म्यास शांती असेल, असं त्यांनी सांगितलं। यावेळी भैरवनाथ संस्थेचे व्हाईस चेअरमन अण्णासो चौगुले, साईनाथ दूध संघाचे चेअरमन आप्पासो पाटील, अशोक बोधले, जिजामाता महिला संघाच्या अध्यक्षा नम्रता जाधव, उपाध्यक्षा भाग्यश्री माने, शशिकांत बोधले, शब्बीर मुल्ला, भाऊसाहेब चिंदके, सुनील चळणे, ग्रामपंचायत अध्यक्ष राहुल प्रताप, सुनील सप्तसागर, राजू कराळे, भारत करडे, दत्ता पाटील, आशा कोळी यांच्यासह मांगूर, बारवाड, कुन्नूर, हुन्नरगी, सौंदलगा
येथील सभासद, ग्रामस्थ व सेवक वर्ग उपस्थित होते. सूत्रसंचालन संतोष माने यांनी केलं तर आभार कलंदर मुल्ला यांनी मानले. दुसरे म्हणजे मागे पण सदैव आपल्या भावाच्या नात्यापेक्षा त्याच्या घरातले लोक देखील ते आम्हाला लोकांना मैत्र बनतात. मैत्र तर एवढी मोठी त्याची माझी माहिती आहे. तर आम्हाला सगळ्या बाबतीचे मार्गदर्शन करतात. त्या ठिकाणी आज आम्हाला अण्णा गेले त्यानंतर पण आम्हाला हे वाटतं नाही, काय दुःख वाटतं नाही म्हणा किंवा ते तुमच्यावर तुमच्यावरती हे आलं नाही. पण आजच्या या जनरेशनचे असं नाही, पण रोज आमच्या बंधुराजांचं चित्र डोळ्यापुढे येते. या विक्रीच्या संदर्भात त्यांचं फार मोठं योगदान. माझे वडील गेले तर मला एवढा लगेच वाटलं नाही, पण निवासाला गेल्यानंतर आमच्या आई गेल्या पण मला वाटलं नाही. पण निवासाचं एक आकस्मिक निधन झालं तर फार मोठा आमच्या कुटुंबावर आघात केला. त्यावेळेला तुम्ही सर्वांनी आम्हाला जे काय मायेचा हात आमच्या पाठीवर धरला, जे काय गंभीरपणानं साथ दिली ते आम्ही कधी विसरू शकणार नाही. या संस्थेचं उभारण असू दे किंवा आमच्या सामाजिक संघटनेमध्ये काम करत असताना सदैव त्यांचं आपण सर्वांना सहकार्य होतं. पण खऱ्या अर्थानं निवासाच्या आपल्याला शांती मिळाली असेल तर मी माझ्या सहकार्याच्याकडून हे जे काय रोपं लावलेलं आहे विक्री आणि इतर समूह त्यांना पुढील काळात देखील ऊर्जित अवस्था आणणं हे महत्वाचं आहे. आजपर्यंत आपल्या सर्वांच्या सहकार्यानं भैरवनाथच्या कृपेनं ज्या ज्या संस्थांनी निर्माण केल्या त्या संस्थेमध्ये काही अडचणी आल्या, संकट आले, पण त्यातून समर्थपणे मिळवून देण्याच्या आपल्या सर्वांच्या सदैव आमच्या पाठीच्या हाताच्या आम्ही तो त्यातून बाहेर पडलो. आज विचार केला तर मागूसारख्या ठिकाणी आमच्या फार मोठ्या संस्था नाही, फार मोठ्या नाही, पण एक उद्देश आहे त्या ठिकाणी दोन माणसं जरी त्यांचं पोट भरलं तर आपण समाधानाने लोकांची सेवा ही महत्वाची. प्रकृतीमध्ये नफ्यापेक्षा सेवेला जास्त महत्व. आपल्या इथं एक मला वाटतं नॅशनल डेव्हलपमेंट बोर्डच्या माध्यमातून ऑपरेशन फ्लड म्हणजे त्याच्यामध्ये छोटी छोटी गावं मोठ्या संघांना त्या संघाचं राज्याला कनेक्टिव्हिटी कशी नाही आणि त्या माध्यमातून आपल्या शेतकरी दूध उत्पादकाला बघितलेला चांगल्या पद्धतीने त्याचा दर मिळावा याच्यासाठी तो ऑपरेशन फ्लड राबवला गेला होता. आणि त्याचंच रूपांतर आज तुम्ही बघता महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक चांगल्या पद्धतीनं सहकार्य संस्था गोकुळ दूध असतं, प्राणनाथ दूध असतं, त्याच्यामध्ये बरेच कोविड लेवलला त्याचबरोबर प्रायव्हेट लेवलला देखील बरेच संस्था दूध उत्पादनाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं